लवकर आला गणपती. गणपती बाप्पा मोरया. संतोषा तुम्ही नाव लिहित ना का गणपती नाही बाबू लहानपणी जेव्हा आम्ही लहान होतो चिखलाच्या बैल आणि मूर्त्या घ्यायसाठी जेव्हा भेटल्या आम्हाला खूप आनंद होता. आणि आता आम्ही एवढं 25-26 वय आमचं झालंय आणि आता ह्या मूर्त्या बघितल्या परत असं खूप भारी वाटला, आनंद झाला. आणि हे पूर्ण मातीच आहेत. आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं जे सगळं चालू आहे जमाना, तर हे मातीचं गणपती बघायला की नाही मिळणार नाही आणि महत्व खूप मोठं आहे. दिन आल्या म्हणला तसा बरोबर आहे, कारण पहिला मातीचेच असायचं, आता प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये आले तरी आता परत येणार कल सोडा प्लॅस्टर ह्याचा मातीचाच, कारण मातीचाच गणपती लवकर विरघळतात विसर्जन करायला गेल्यानंतर. गणपती मोरया. कोण घेऊ नकोस आता काय तुमचेच काय मोरया. अरे ते कुठं आहे हा काढतो आमचा फोटो ये की बाहेर गावचे काय म्हणता येईल ते म्हणा तुम्ही. कराय ए रिदान इकडे बघ. ए रिदान गणपती कुठं आहे तुमचा. गणपती मोरया. याला वेळ तुम्हाला किती वेळ झाला तुम्ही दादा. मी गडबड काही नसते हा आणि आता तुझ्या वेळ आवडून चला काय तू कोण नाहीत गेले कुंभार तू नेतोस का दरवर्षी. तांदूळ कुठे आहेत ते मोरया. बावल्या 2-4 बावल्या पाहिजे होणार आहे. गणपती बाप्पा मोरया. अहो असं काय विचारता दरवर्षी तुम्ही असताय. दरवर्षी आमच्या घरात गणपती कुंभारात आणतात आणि मागच्या व्हिडिओत पण तुम्हाला मी हे सांगितलं तुम्ही मागच्या आलते की आमच्या घरात, कारण मी व्हिडिओ करते यासनी पण माहिती होते. मग अशी जराशी गपलत झाली. गणपती बाप्पा मोरया. समय तुला कसा बसवायचं आता एकदाच बसवा पूजा करायची आधी फक्त. बघ खाली केवढं अंतर तोच फेटा भारी आहे. मस्त मस्त खरंच मस्त मूर्ती. नाही फेटा भारी झाला. शौर्य स्टोर्स आज उघडायला लागणार आम्हाला. शौर्य सत्ता उघडत आहे. तर विषय काय मित्रांनो, मी आता स्टोअरमध्ये आलो आहे. तर मी तर रस्त्यावरती आता जायला म्हणजे गाड्या गणपती वगैरे आणायला मी बघितलं, पण आजच्या दिवशी पोरासनी गाड्या मारताना काय होते मला नाही माहिती. कारण कसं होते, आत्ता मी इथनं एक गाडी जाताना बघितली जी की 407 सारखं टेम्पो काहीतरी होता. आणि विषय काय झाला की त्या टपावरती जी एकदम पहिली दुसरी तिसरीची पोरं अशी पूर्ण टपावरती बसल्यात आणि हात सोडून पूर्ण असं हे करायला लागल्यात. म्हणजे ते काही बरोबर नाही आहे. कारण मागच्या वेळेस एकदा तसं ॲक्सिडेंटली काहीतरी गोष्ट घडलेली आणि ते तसं होऊ नये
त्यामुळे पोरासनी कसं कळायचं आणि घरातल्यासनी पण माहिती नाही त्यांच्या की पोरं आगाऊपणा भरपूर करतात. आणि तुम्हाला सांगतो अजून एक पोरगा असं गेला गाडीवरनं घेऊन जो की 8वी 9वीला किंवा 10वीला असेल, तो हात पूर्ण सोडा लागला आहे आणि पाठीमागे एक लहान बाळ बसलं ह्याच्यावढं. मग ते कसं चालेल? त्यामुळे घरातल्यांनी जरा लक्ष द्यायला पाहिजे पोरांच्याकडे. दुकानाला नाव कोणाचं दिले? दुकानाला नाव कोण ठेवले ते? होय बघायला मी आता ताशा असा वाजून आलोय. मला हाऊस आहे थोडा ताशा वाजवायची. मी आणि मनोज आता चाललोय गणपतीचा हे आणायला, म्हणजे गणपती आणायला चालू फ्रेंड्स मंदिरचा, कारण त्याची फोटोची ऑर्डर असते आपल्याकडं. आणि महत्त्वाचा विषय काय, गणपती आणायला वेळ झाला. बघा 8वीचं पोरगा आणि गाडी चालवली. आता बघा कशी बघते गाडीकडं. काय म्हणते? हे जा रे, तुझं काम आहे. विषय काय मित्रांनो, आता रात्रीच बरोबर आता 10 वाजून गेले, 10:15 तरी वाजले. आणि माझा म्हणजे कसं असते की गणपती आणतेल्या दिवशी मी एकतर पहिल्यांदा घराला गणपती आणला आणि घराला गणपती आणल्यानंतर मी मग मंडळांचा गणपती आणायला जाते, कारण मला ताशा वाजायला लई आवडते. मग असते पण आज पावसानं जरासं घोळ केला आणि मला त्या मंडळाची पण ऑर्डर होती फोटोची. मग एकच गणपती मी आणला आणि एक ताशा फक्त एका ठिकाणी वाजवला. म्हणजे 2 गणपती सोबत मी होतो आणि गावात आमचे 4 गणपती असते टोटल. आणि आमच्या म्हणजे गणपती आल्यानंतर प्रत्येक घरात आम्ही आरत्या करायला जातो. तुम्ही माझ्या इथनं मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेलच. पण आता कसा विषय आहे की मला जायचं आता भजनाला, बऱ्याच दिवसांनी जाणार आहे. नेम सांगा कोण जिंकत नाही काय करणार. कायम झोपतो इकडे मी, तर म्हणजे काय प्रॉब्लेम तिकडे झोप नाही तर कायम मी तिथं झोपतो. आमच्या भावाने एकदा हे पाटलेलं माहिती हे पशा वड दरवाजा ह्याच्यात मागच्या वेळी. कशात? अरे भाऊ आमचा आलत झोपा आहे, आम्ही झोपत आहोत. भाऊ एक दिवस आलत आणि वर आरती ठेवलेला, आरती मारला हात सगळं हातरून घर आरती. होय का? काय झाडला आणि झोपला होता तसं. परत फटाकड्या लावल्या त्या खालच्या चौकात, त्याच्यात टाकल्या देवळात. पाणी नाही बसलं. हे बघा तुम्ही कुठे बी झोपा, कारण मी मध्ये झोपणार आहे. मी मध्ये झोपणार आहे. अशा बरोबर मध्ये मध्ये इतर झोपून का मी इथं झोपणार. हा मी इथं झोपणार आहे. जागा बघून असं करा. हे किती वाजले पशा सांग आता किती वाजले? 12:15 हा 12:15 12:30 वाजले. आता खेळायला मजा आली. खरं ते रेकॉर्डिंग करायला पाहिजे आपण शिब्या. मला ते देतच काय रे खरं? हा व्हिडिओ मी टाकतो त्याच्यात. 12:15 वाजल्यात. छाती घाम बघायचा, रस्सी घ्यायचं. हे दामी उड जरा. पहिला मी की नाही मंडळातच झोपायसारखा असायला. इकडे हाय माणसं झोपायला, तिकडे वड नको. उलट चट्टीवर झोपला असतं बरं झालं असं शिब्या. हे बाबा पडदा तेवढा लाव.
आता गरम का वाले माहिती आपल्याला रस्सी खेच मग उभी. अरे वा माझ्या अंगावर असलंच आहे. मला थंडी वाजते म्हणून. हे बघ की नुसतं वरचं घेऊन येतात हे सगळं मी आणायला बाबा म्हणतो आज या रागात जेवण सगळे रेकॉर्ड वाले दादा लक्षात ठेव. अरे खाली काय ना चिक्कल नाही. चांदीचा काय गिफ्ट टाकलाय शुभमचं चांदीचा हातरून ए, तिकडं दादा मी इकडे झोपतो जेवण ए, इथं झोप रे हे जेवण दा इथं झोपते झोप तू तू झोप मी आता बिता मारीत नाही ना हे तू लाईट चालू ठेवणार थोडा वेळ मग कशा आपण व्हिडिओ करायचा म्हणलं. हेच तिथं काय करू नकोस तू